हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली आहे? नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे, कर्तृत्वावर नाही. जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळा संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं. निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतीवर डोकं आपटून आलेले आहेत. हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो. अजित पवारांची वक्तव्य आधीची ऐका निवडणूक आयोगाविषयी. या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे. यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही. जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है, असं आचार्य चाणक्य यांचं वाक्य आशिष शेलारांनी ट्विट केलं. राजा चाणक्य है, राजा ईमानदार है. तो एक हुकुमशाह को निकालने के लिए सब लोग एक साथ आते हैं और वो क्या होता है अपने सब जगह पे देखा है. नेपाल में देखा है, नेपाल का राजा भी ईमानदार था, आपको मालूम है ना. उनको पूछो, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए, हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए आपको मालूम नहीं है. सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में, इस देश का राजा सबसे बेईमान है. इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है आज. तो इस बेईमानी के खिलाफ लोग लोकतंत्र में एकजुट होते हैं और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ. इंदिरा गांधी के खिलाफ तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए. आप इमरजेंसी के खिलाफ इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना, उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी के लोग और सब बेईमान थे. आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए, वीपी सिंह को अपना नेता बनाया, उसका मतलब है राजीव गांधी ईमानदार थे और आप सब लोग बेईमान थे. मिस्टर शेलार हिस्ट्री पढ़ लीजिए. साहेब, त्या कालच्या शिष्टमंडळाच्या व्यासपीठावर राज ठाकरेंनी म्हटलं की मी 2017 पासून महाविकास आघाडीत होतो. एका प्रकारे आपण महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे संकेत काल त्यांनी व्यासपीठावर दिल्याचं म्हटलं जाते. मग तुम्ही त्यांना तिथेच हा प्रश्न विचारायला हवा होता. त्यांना विचारलं की 2019ला महाविकास आघाडी. असं आहे की राज ठाकरे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत. काल राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते. कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्वपक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते. त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते. बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेतील. नाही, पण त्यांचं जे विधान आहे की मी 2017 पासूनच मला माहित आघाडी सोबत होतो, याचा अर्थ असा म्हणायचा का की ते म्हणजे तुम्ही त्या दिवशी म्हणालात की काँग्रेसला सोबत घ्यावं की त्यांची इच्छा आहे, भूमिका आहे, पण निर्णय नाही. तर आता त्यांनी जे म्हटलं आहे तर ते संकेत मानावेत का की ते महाविकास आघाडीत येण्यास असं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना. त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाहीये. मी महाविकास आघाडीची भूमिका मांडेल, मी शिवसेनेची भूमिका मांडेल. ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात बरं का, आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत. कुठल्या तरी एका दरवाजावर उभे राहून तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा, ते उत्तर तुम्ही म्हणालात की तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात, महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही तुम्हाला ओळखलं जातं. तर अशा वेळेस महाविकास आघाडी राज ठाकरेंना सोबत घेण्यास इच्छुक आहे का? नाही, पण याच्यावर चर्चाच झालेली नाही ना. काय नाही, कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता. मला असं वाटतं आपण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल. केंद्रीय निवडणूक आयोगावर तुम्ही याआधी मोर्चा काढला होता, तुम्हाला सगळा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सगळा आम्ही काढला होता. राहुल गांधी राज्य निवडणूक आयोगावर मोर्चा तुम्ही काढला. कालचं त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे. काल आम्ही एकजूट दाखवली, काल आम्ही एकजूट नक्की दाखवली. आता ह्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू. आणि तुम्हाला माहित असेल की मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमचा देशाचा अभ्यास फार तोकडा आहे, कच्चा आहे, जरा दुरुस्त करून घ्या. ते जे म्हणाले ना की जो गोंधळ आहे आणि म्हणून शरद पवार निघून गेले,
याच विषयावरती आम्ही दिल्लीत मोर्चा काढला होता. हेच प्रश्न, मतदार याद्यातले घोटाळे, हा ईव्हीएम मधले घोटाळे, आणि त्या मोर्चामध्ये वय वर्ष 84 शरद पवार हे पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते. याच मुद्द्यावरती रणवीस, जरा अभ्यास करा आणि बोला. आपल्या वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागेल नाही. आम्ही सगळे होतो याच विषयावरती केंद्रीय स्तरावरती. महाराष्ट्रात तोच प्रश्न आहे ना. आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडताना आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा प्रश्न मांडलाय, तेव्हा शरद पवार उपस्थित होते. राऊत साहेब, एक मराठीत आणखी प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपली व्यूहरचना आखतायत, पण महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. तर शिंदे शिवसेनेनं मुंबईत होर्डिंग लावलंय ज्यावर उल्लेख आहे की मुंबईचा महापौर शिवसेनेचाच. लावू द्या ना, पैसे खूप आहेत ना. पैसे खर्च कसे करायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. लोक ठरवतील कोणाचा महापौर. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा, त्यांच्या विचारांना मानणारा महापौर होईल. तुम्ही किती आपटून चपटी होईल, काही तुम्हाला त्यातून हाताला लागणार नाही. मराठी महापौर होईल. बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेला, हे बोगस जे आहेत यांचा नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राज ठाकरे साहेब यांची जी एकजूट आहे, त्यातून जो विजय प्राप्त होईल त्यातून महापौर निर्माण होईल. भारत ने तेल लेने के लिए मना किया है, इससे ट्रम्प का प्रेशर काम कर गया क्या? ट्रम्प का प्रेशर हमेशा काम करता है मोदी जी के ऊपर. ट्रम्प, ऐसा लगता है कि मोदी जी उनके पास नौकरी कर रहे हैं. ट्रम्प के प्रेशर पे मोदी जी काम कर रहे, इसीलिए तो ऑपरेशन सिंदूर बंद किया. आप रशिया तो हमारा सबसे भरोसेमंद साथी है, मित्र रहा है देश का. हम रशिया के साथ इस प्रकार से बर्ताव करेंगे तो पूरा बैलेंस बिगड़ जाएगा. तो टैरिफ और भी आया है सर, इसके विषय आप देखते हो? अरे मोदी जी को अब बहुत कुछ सीखना है. मोदी प्रधानमंत्री जरूर है, लेकिन विश्व की राजनीति अलग होती है. साहेब एकच प्रश्न आहे की मनसेच्या दीपोत्सवाचं उद्या उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते आहे ना. पहिल्यांदाच, म्हणजे जवळपास 13-14 वर्ष हा दीपोत्सव होतो. पहिल्यांदा म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातलं जे कौटुंबिक बंध आहेत ते आणखी घट्ट होताना दिसत आहेत. आणि जे कंदील लागले आहेत त्यावर सुद्धा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब असे फोटो लागलेले आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदाच त्याच्याबद्दल काय सांगावं असं वाटतं ना. हा प्रश्न जरा गोंधळाचाच आहे. गोंधळाचा नाही, कौटुंबिक बंध आहे ना. दोन पक्ष, दोन कुटुंब, दोन भाऊ एकत्र आले, त्यातून जर दिवाळी साजरी होत असेल शिवतीर्थावर, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. राज ठाकरे यांचं मन मोठं आहे. त्यांनी त्यांचा महत्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुखांना बोलवलेलं आहे. भाऊ आहेतच.